हाय हॅलो नमस्कार, मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. सो आज आहे संडे, सो त्याच्यामुळे माझ्या ऑफिसला आहे आज सुट्टी. आणि आता ॲक्च्युली आम्ही विचार करत आहे की कुठेतरी बाहेर जाण्याचा. आणि ॲक्च्युली तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेलच की मी आळंदीमध्ये गेले होते. त्यानंतर मग तिथे आम्ही खूप छान असं फिरलो. तुम्हाला मी तिथलं थोडंसं परिसर पण दाखवला, आम्ही दर्शनसुद्धा केलं. सो आता आळंदीमध्ये माझा आज पुन्हा जाण्याचा विचार आहे. आणि तिथे जे दुकानं आलेली आहे विक्रीला, तर मलाही शॉपिंग करायची आहे थोडीफार, तर ती मी करेन आणि तुम्हालाही दाखवेन जी काही दुकानं वगैरे आलेले आहेत ते. आणि पाळणे पण आलेले आहेत, तर बघू चान्स मिळाला तर पाळण्यात वगैरे पण बसूयात आपण, किंवा मी तुम्हाला ॲटलिस्ट दाखवेन तरी तिथे जी आजूबाजूला आलेली दुकानं आहेत ती, म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल समजेल की बाबा आळंदीमध्ये कशी यात्रा असते. तर मी काल तुम्हाला मंदिराचा परिसर, नदीला इंद्रायणी नदी दाखवली, तिथे गर्दी कशी आहे ती दाखवली, हनुमान भगवंतांचं मंदिर दाखवलं. सो आता आज आपण सगळं दुकानं जी आलेली आहेत यात्रेसाठी तर ती बघूयात, आणि जे काही पाळणे वगैरे आलेले आहेत तर ते पाहूयात. सो आता मागच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एका दाखवलेलं होतं, मी पोहे बनवलेले होते, दडपे पोहे, एकदम शॉर्टकटमध्ये, एकदम इझी रेसिपी आहे. तर तेही आम्ही आज नाश्त्यासाठी बनवलेलं आहे. तर ते आता भगवंतांना नैवेद्य दाखवायला सो तुम्हाला मी दाखवते. सो आजच्या दडपे पोह्यांमध्ये थोडंसं अजून ॲडिशन केलेलं आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते काय ॲडिशन केलेलं आहे. आणि त्यासोबत आता आहे डाळिंबाचा ज्यूस. सो चला मी तुम्हाला दाखवते दडपे पोहे आम्ही जे केलेले आहे त्यामध्ये काय ॲडिशन केलेलं आहे ते दाखवते. चला, इथे आहेत दडपे पोहे केलेले. तर याची मी तुम्हाला थोडक्यात रेसिपी सांगते. पोहे घेतले, ते पोहे भिजवायचे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे भाजलेले, डाळी टाकायची, त्याच्यामध्ये मी ॲडिशन तीळ पण टाकलेलं आहे, बारीक चिरून टमॅटो टाकायचा, त्याच्यानंतर बारीक मिरचीचे तुकडे किंवा मिक्सरमध्ये पण बारीक मिरची करू शकता, ते मीठ टाकायचं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची चिरून बारीक करून, आणि सगळं मिक्स करून घ्यायचं. सो आता आम्ही याच्यामध्ये डाळिंब पण टाकलेला आहे, त्याच्यामुळे पण खूप छान टेस्ट येते असं. आणि इथे आहे आमचा डाळिंबाचा ज्यूस, आणि इथे आहे पाणी. सो चला, आता अशी आहे याची रेसिपी. तर आता मी पटकन दडपे पोहे खाते आणि मग बोलते तुमच्याशी काहीच वेळानंतर. सो आता आम्ही जात आहोत मनाला दवाखान्यामध्ये घेऊन, कारण की मनाला परत त्रास व्हायला लागलेला आहे. सो त्याच्यामुळे हे बघा मना बास्केटमध्ये बसलेला आहे. ऍक्च्युली तो लिफ्टमध्ये असल्यामुळे घाबरायला लागलाय, ओरडतोय. सो आता आम्ही जातो तर दवाखान्यामध्ये. आता आम्ही आलेलो आहे दवाखान्यामध्ये मनाला घेऊन. म्हणून आहे बास्केटमध्ये. त्याची ट्रीटमेंट आता थोडी झाली, सो त्याला आता रिलॅक्स होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता अजून बाकीची ट्रीटमेंट करायची, कारण की त्यांच्याकडे ऑलरेडी पेशंट आलेला आहे जो की डॉग आहे. चालू डॉक्टरांचं काम त्याच्यावरती. सो डॉक्टर बोलले की तोपर्यंत तुमच्या मनाला रिलॅक्स होऊ देत, आणि परत मग त्याचं झालं की मग आपण त्याला पुढे कंटिन्यू करूयात. सो असं आहे. बघा हे कसलं हाडूक आहे. कोणाला खायचं असेल तर माझ्याकडे ऑर्डर करा. इतकी सगळी हाडकं माझ्याकडे भेटतात. फुकट देईन मी सगळ्यांना हाडकं. हे काय स्मार्ट हार्ट कुत्र्याचं फूड आहे. आणि मना आमचा जाऊन बसलेला आहे आतमध्ये, लपून बसलाय घाबरून. म्हणा ये, म्हणा चल ये इकडे, चल जायचंय. आला का? चल बस बास्केटमध्ये. कसं वाटतंय तुला? बरं वाटतंय? आपण आत्ताच आलो ना दवाखान्यामधून. बरं वाटतं ना तुला? बस आता इथे जाऊन. बस जा, बस. अरे 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 काय करतोस, फाडतोस का? जा बस जाऊन. बस चौरंगावर. बस त्याच्यावर. बसा. आयशा, बरं वाटतं ना तुला? आता डॉक्टरने त्याला अँटीबायोटिकचं इंजेक्शन दिलं, त्याच्यामुळे त्याला आता बऱ्यापैकी बरं वाटतंय. हो ना म्हणू? हो ना? बरं वाटते ना? हो की नाही? बस त्याच्यावरती. बस. का तुला खायला पाहिजे? चल खायला. तुझं आज औषध पण बाकी आहे द्यायचं तुला. चल या. ये 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 ये
गाईज मी आता आलेले आहे घरी आणि आता मी आहे ते मी बेडरूममध्ये आलेले आहे. सो म्हटलं तुम्हाला एक दाखवायचं होतं. सो म्हणाला मी आता टाकलेलं आहे खाण्यासाठी. ॲक्च्युली त्याला सकाळपासून टाकलेलं नव्हतं खायला काहीच, कारण की डॉक्टर बोललेले होते की तुम्ही त्याला हॉस्पिटलला आणण्याच्या वेळेस खायला किंवा पाणी पण त्याला देऊ नका. सो त्याच्यामुळे तो सकाळपासून त्यांनी काहीच खाल्लेलं नव्हतं. सो त्याची छान ट्रीटमेंट झाली. सो त्याला आता खूप बरं वाटते. त्याला अँटीबायोटिकचे पण इंजेक्शन्स दिले आणि आता आल्याच्या नंतर त्याला मग मी आता खायला टाकलेलं आहे. तर तो आता जेवण करतो आणि त्याला अँटीबायोटिक आणि टॅब्लेट्स पण द्यायचे आहेत. सो मला तुम्हाला हे शेअर करायचं होतं की आमच्या इथे पाठीमागे ना सोसायटीच्या इथे मेंढ्यांचा कळप पाळणारी जी लोकं असतात ना, तर ती आलेली आहेत. तर त्यांचं तुम्हाला मी थोडक्यात जीवन दाखवते. ॲक्च्युली ना त्यांचं एक प्लेस असं नसतं फिक्स राहण्याचं, तर ते असे एक प्रत्येक ठिकाणी जागा चेंज करत असतात. सो मग आता इथं आलेले आहेत आणि ना ॲक्च्युली आत्ता मगाशी मेंढ्या होत्या, पण आता ते कुठे गेले, चरायला गेले असेल बहुतेक. सो त्यांचं ते कसं वास्तव्य करतात किंवा त्यांनी कशाप्रकारे तिथे राहता येते ते तुम्हाला मी दाखवते थोडक्यात. चला, ते बघा इथे जे दिसत आहेत ना, तर ते मेंढ्यांचा कळप पाळणारे लोक आलेले आहेत. सो इथे पण आहेत ते त्यांची मेंढ्या आणि तुम्हाला मी झूम करून दाखवते थोडक्यात. त्यांचा ट्रॅक्टर आहे आणि हे जे आहे ना ते जे झोपडी टाईप केलेलं आहे. सो तिथे त्या मेंढ्या सगळ्या बसलेल्या आहेत, कोंबड्या पण आहेत त्यांच्याकडे. सो बघा ना त्यांचं जीवन कसं असतं ना, त्यांचं पूर्णपणे फिरतीचं जीवन असतं. त्यांचं एक ठिकाणी असं ते नाही, जिकडे यात्रा असेल तिकडे ते फिरत असतात असं आहे. आणि शेतामध्ये आय थिंक त्यांच्या मेंढ्या चरायला गेलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ते त्यांच्या शेळ्या मेंढ्या घेऊन ते कळप त्यांचं तिथे घेऊन ते राहत आहेत सध्या. कसं असतं ना जीवन यांचं, फारच वेगळं असतं नाही का. तिकडे गाया चरतायत, इथे त्यांच्याच गाया आहेत त्या. ते लोक ना सगळे प्राणी घेऊन फिरतात, गाई, कुत्रा, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी. बघा ना त्यांच्याकडे कोंबड्या पण आहेत. सोपं नाही आहे एवढ्या सगळ्या प्राण्यांना घेऊन सांभाळणं, त्यांचं सगळं खाणं पिणं बघणं. आपल्याला एका प्राण्याला पाळणं अवघड जातं, ते इतक्या प्राण्यांना बघतात, सांभाळतात, काळजी घेतात, खाण्यापिण्याचं बघतात. खरंच खूप सॅल्यूट करण्यासारखं आहे त्या लोकांचं जीवन. चला आता काहीतरी आता जेवणाचं बघते, भूक खूप लागलेली आहे. तर आता काय बनवू आता प्रश्न पडलेला आहे. बघू आता काहीतरी भाकरी वगैरे बनवण्याचा माझा विचार आहे, इझीमध्ये फास्टमध्ये. आत्ता मी जस्टच मगाशी नाश्ता केलेला होता फुल, त्याच्यामुळे एवढी भूक नाही आहे. सो आता पटकन भाकरी आणि एखादी रस्सा भाजी वगैरे बनवते आणि भात वरण असा माझा बेत आहे. तुमच्यासोबत थोडंफार शेअर करेन. चला आता पटकन फास्टमध्ये वेळ नाही घालवता बनवते. बघा इथे येऊन बसलेला आहे. जेवण झालं का तुझं बाळा? म्हणा बाळा. ते बघा मना येऊन बसलेला आहे. काय पाहिजे ते बघा, मना येऊन बसलेला आहे आणि तो खिडकीत चढायचं बघतोय. आणि इथे बघा चढलेला आहे. त्याचं जेवण वगैरे झालेलं आहे, तर तो आता थोडंसं एन्जॉय करतोय, थोडंसं उन्हाला बसायचं बघतोय. हो ना म्हणा, बस उन्हाला, छान वाटते ना. बस बघत बाहेरचं सगळं, बस छान वाटेल तुला पण उन्हाला, बस. सो गाईज मी आता आलेलं आहे किचनमध्ये आणि सो माझं फायनल झालेलं आहे. आता मी बनवत आहे भाकरी आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे, कारण की सध्या थंडीचा मोसम आहे. सो त्याच्यामुळे बाजरीची भाकरी आणि त्यानंतर मग वांग बनवणार आहे. 2 वांगे घेतलेत आणि भात वरण लावत आहे, कुकर लावते आणि मस्तपैकी मसाला वांग करते आणि बाजरीची भाकरी. सो चला बनवते. सो आता इथे मी लावत आहे कुकर आणि ठेवते आता मी तो गॅसवरती. आणि त्याच्यानंतर आता मी करणार आहे भाकरी. आता इथे मी बाजरीची भाकरी करते आणि आता ते मी मळून घेते पीठ पूर्णपणे व्यवस्थित. कणिक मळून घ्यायची, जवळपास त्याचे 5 ते 6 तरी भाकरी झाल्या पाहिजेत असं. सो त्याच्यानंतर परत मग मी त्याचे गोळे आत्ताच बनवून ठेवते, जेणेकरून मग फास्टमध्ये होऊन जाईल आणि वेळ पण लागणार नाही. सो ही माझी ट्रिक आहे. मी गोळे बनवून ठेवते आणि आता इथे मी भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आता ती टाकलेली आहे मी भाकरी तव्यावरती. सो आता इथे मी त्याच्यावरती पाणी वगैरे टाकून आता इथे भाकरी झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सो आता नेक्स्ट भाकरी आता मी टाकत आहे. सो त्याच्यानंतर आता मी वांग्याची भाजी आता इकडे साईड बाय साईड बनवून घेते. इथे मी कढई ठेवली आहे, मोहरी टाकली आहे तेलामध्ये, तडतडल्यानंतर परत जिरे टाकलेले आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकते मी आता हळद, त्यानंतर मग टाकत आहे वांगी. सो ते आता त्याच्यामध्ये मीठ टाकून ते आता एकत्र मिक्स करून त्याला एक 5 मिनिटाकरता झाकून ठेवते.
झाकून ठेवल्याच्या नंतर आता इकडे कुकर झालेला आहे, तर त्याची शिट्टी अजून वाफ आहेच आहे. सो आता इकडे मी टाकते शेंगदाण्याचा कूट आणि लाल तिखट आणि काळा मसाला आणि कोथिंबीर थोडीशी, असं एकत्र मग पूर्णपणे करते एकत्र. आणि आता एकत्र करून त्याच्यामध्ये टाकत आहे मी आता लागेल तितकं पाणी. आणि आता पाणी टाकल्याच्या नंतर आता थोडासा अजून कूट टाकते, कारण की आणि आता ते पूर्णपणे मिक्स करून घेते मी इथे. आणि मिक्स करून त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी टाकू वाटलं तर टाकणार आहे, नाहीतर आता इथे इथे गॅसवरती ना शेगडीवरती खूप ते भाकरी करतानाचं पीठ पडलेलं आहे, सो ते इग्नोर करा. सो आता इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी आणि जिरे पण टाकते आहे, लसूण पण बारीक करून ठेचून टाकलेला आहे. आता इथे मी बनवत आहे वरण, फोडणीचं वरण. सो आता इथे कोथिंबीर आणि टमॅटो टाकून घेते आहे. त्याच्यानंतर टमॅटो टाकलेला आहे आता याच्यामध्ये. सो तो एकत्र करते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे हळद, आणि हळद टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा एकत्र सगळं मिक्स करून घेत आहे. एकत्र मिक्स करून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे वरण, जी डाळ शिजलेली आहे ती. त्याच्यामध्ये थोडंसं लागेल तितकं पाणी टाकून एकत्र करून ते फोडणीमध्ये टाकणार आहे. सो आता मस्तपैकी याला एकत्र करणार आहे. त्याच्यामध्ये लागेल तितकं मीठ टाकते. सो झालं, आता इकडे शिजायला ठेवत आहे वरणाला. सो आता इकडे थोडंसं अजून चविष्ट होण्यासाठी मी खोबरं पण किसून टाकते वरणामध्ये, जेणेकरून खूप छान टेस्ट येते. तुम्हाला मी दाखवते. आता झालेलं आहे वरण ऑलमोस्ट. हे बघा, बघू शकता खूप घट्ट असं छान टेस्टी वरण आपलं बनलेलं आहे. आणि आता इकडे आपण बघू शकता आपलं वांगंसुद्धा खूप छान असं झालेलं आहे. वांगं शिजलेलं आहे, एकदम मावसर झालेलं आहे आणि उकळीसुद्धा आलेली आहे. इकडे भातसुद्धा रेडी आहे. आणि आता इकडे मी ताट बनवत आहे. सो ताटामध्ये सगळं काही मी घेतलेलं आहे, जे काही बनवलेलं आहे ते भात, वरण, मसाला, वांग्याचा रस्सा आणि भाकरी. सो आता भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी ताट बनवलेलं आहे आणि आता नैवेद्य दाखवत आहे. सो अशा प्रकारे आता भगवंतांना नैवेद्य दाखवत आहे आणि नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि आता मी जेवण करणार आहे. त्यानंतर आता इथे म्हणा बघा कसा मस्तपैकी माझ्या ड्रेसवरती झोपलेला आहे. मस्तपैकी सुकून की जिंदगी जी रहा आहे, एकदम छानपैकी झोप घेतोय. मस्त त्याची झोप झाली, माझाही आराम झाला, त्याचाही आराम झाला. सो चला, अशा प्रकारे आजचा काही माझा दिवस होता. सो गाईज, मी आता आलेले आहे किचनमध्ये आणि माझा आराम वगैरे भरपूर झाला. जेवण केल्याच्यानंतर मी खूप आराम घेतला. सो त्यानंतर मग आता म्हटलं की चला आता चहा करूयात. ॲक्च्युली लाईट पण गेलेली होती, सो ती आत्ताच 5-10 मिनिटापूर्वी आलेली आहे. सो म्हटलं चला या ब्लॉगला एंड करूयात. आणि आता मी जात आहे आनंदी यात्रे बघण्यासाठी, जिथे की शॉपिंग वगैरे मला करायची आहे, जी की दुकानं वगैरे लागलेली आहेत त्या ठिकाणी. सो म्हटलं की आता तो व्हिडिओ तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघा. आणि आता याला मी इथेच म्हणजे ह्या ब्लॉगला आता मी इथेच एंड करत आहे. सो आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण नवीन ब्लॉगमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये, ज्यामध्ये तुम्ही आळंदीची पूर्णपणे यात्रा किंवा तिथले जे दुकान लागलेले आहे तर ते आणि माझी शॉपिंग बघणार आहात. सो चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. स्वतःची काळजी घ्या. बाय.